जळगाव शहरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगार समीर हनीफ काकर वय 22 राहणार बिस्मिल्ला चौक तांबापुरा जळगाव यास एमपीडीए कारवाईत अटक करून मध्यवर्ती कारागृह येरोडा पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे। समीर काकर याच्यावर शरीराविरुद्ध तसेच मालाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे तब्बल 13 गुन्हे दाखल असून यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जखमी करणे, घरफोडी, विनाकारण मारहाण, शिवीगाळ अशा अनेक कृत्यांमुळे तांबापुरा व मेहरून परिसरात तो दहशतीचे वातावरण निर्माण करत होता। यापूर्वी त्यास 1 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते, मात्र हद्दपारीनंतरही त्याने गुन्हेगारी थांबवली नाही। यावर तोडगा म्हणून MIDC पोलीस ठाण्याच्या प्रस्तावावरून माननीय जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी त्यास पुण्यातील येरोडा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला होता। आदेश मिळाल्यानंतर काकर फरार झाला होता। यानंतर माननीय पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोडी, गणेश ठाकरे व योगेश घुगे यांचे विशेष पथक पुण्यात रवाना करण्यात आले होते। पथकाने गुप्त छाननी करून दिनांक 25 सप्टेंबर रोजी समीर काकर याला पुण्यात मुसक्या आवळल्या व येरोडा कारागृहात दाखल केले। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली।